नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या डेली मिनी व्लॉगमध्ये. तर आजचा दिवस आपला 158 ऑलमोस्ट. आज पण एक पार्सल आलेलं, तर पटकन मॅडमनी पूजा वगैरे केली पार्सलची, कारण की काहीतरी युनिक फॅब्रिक आहे, साडी आहे का काहीतरी अजून वेगळं आहे ते आपल्याला माहीत नाही. तर पटापट अनबॉक्सिंगला लागल्या मॅडम, कारण की आता पार्सल्स म्हणजे पर्चेसिंग आपली जी चालू आहे ती अफाट प्रमाणात चालू आहे, कारण की एवढं चांगलं कलेक्शन येतं ना आता, ते विचारू नका. त्यानंतर इथे पटापट मॅडमनी खोलायला घेतलं, तर आय थिंक सो यात साड्याच आहेत. तर बघत जाऊयात. तोपर्यंत पोचलो कारखान्यात, आणि कारखान्यात गेला आपण गेलो दादाकडे. तर दादा काय करतोय? तर दादा आपला करतोय रिशास क्रिएशनचं काम. म्हणजे काय, तर कुर्ता पायजमा आणि ऑलमोस्ट युनिक पॅटर्न आले. आपण गेल्या डेली मिनी ब्लॉगमध्ये बोललेलोच. त्यानंतर इथे गेलो तर लंच ब्रेक चालूच होता, तर पटापट त्यांची चर्चा चालू होती काय कसं करायचं मास्टर आणि कारागिरांची, आणि बोलत होते ते. बाय द वे पुढे मीटिंग पण होणार आहे, तर बघूयात काय मीटिंग होणार आहे. त्यानंतर पोचलो तर बघितलं तिथे मीटिंग स्टार्ट झाली. तर मॅडम पण आलेल्या, थोडंफार डिस्कशन केलं. थोडंफार म्हणजे आपलं पॅटर्न्स कसं काय चालू आहे, काय चालू आहे, कस्टमरची कामं कशी आहेत, काय कशी निघत आहेत, काय ऑब्स्टेकल्स येत आहेत का, ते सगळं विचारून घेतलं. आणि मग बाकी कारागिरांनी सांगून टाकलं की काय प्रॉब्लेम असेल काय नाही, कारण की सुरळीत चालू आहे. ऑलमोस्ट कस्टमरचं अप टू डेट जातं आहे सगळं. तर आपण बघितलंच, ताई इथे करते तिची फॉल बिडिंगची कामं, आणि फॉल बिडिंगची कामं पण बाकी आहेत. तिचं अप टू डेटच असतं, म्हणजे तिचं काही एवढं हेच नाही, कारण की जसा साड्या येतात डेट वगैरे लिहून ठेवते ती, त्या डेटला सगळ्या साड्या पाठवून देते. तर ह्यातली एक साडी आत्ताची डेट आहे तिची. त्यानंतर शॉपला गेल्याच्यानंतर शॉपला कस्टमर चालूच होते, कारण की थोडाफार वेळ आपला कारखान्यात गेला सगळं विचारत. त्यानंतर मास्टर कस्टमरला समजवत होता, त्यासोबत कारखान्यात पण फोन चालू होता पॅटर्नच्या डिस्कशनमध्ये. तर ओव्हरऑल मास्टरने कस्टमरला सजेस्ट वगैरे केलं, नंतर मेजरमेंट्स वगैरे घ्यायला सुरू केलं. तर आजचा डेली मिनी ब्लॉग आपण इथेच एंड करतो. तर मकर संक्रांतीचा कलेक्शन आला आहे, तर लवकरात लवकर